चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा, मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण. गुढीपाडवा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय दिलीप पाटील साहेब, माजी सरपंच, ग्रामपंचायत शेळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. कीर्तिराज अर्थ मूवीज, कुबेर इन्फ्रा, बुद्धिहाळकर नगर, कळंबा रिंग रोड, कोल्हापूर. कोल्हापुरात अंमली पदार्थ तस्करी वाढल्याची धक्कादायक चर्चा. कोल्हापूर शहरासह उपनगरांमध्ये एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. कर्नाटक सीमा भागातून हा गांजा हुपरी कागल मार्गे कोल्हापुरात आणला जात असल्याचे बोलले जात आहे. शहर व परिसरातील औद्योगिक भागांमध्ये अंमली पदार्थाचा साठा करून त्याची विक्री केली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेषतः शिरोली औद्योगिक वसाहत, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत, कागल तारदाळ परिसर तसेच इचलकरंजी येथील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थाची विक्री होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शहरातील काही भागात उघडपणे गांजा विक्री होत असल्याची चर्चाही आहे. संभाजीनगर झोपडपट्टी, पंचगंगा नदी नाका, यादवनगर झोपडपट्टी, विचारेमाळ परिसर आणि कणानगर येथे मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. 5 ग्रॅम गांजाची एक पुडी सुमारे 100 रुपयांना विकली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. याशिवाय शहरातील काही विशिष्ट पानपट्ट्यांवर रिझला पेपरची विक्री होत असून त्याचा वापर गांजा ओढण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले जाते. या प्रकारामुळे महाविद्यालयीन तरुण-तरुणींमध्ये गांजा सेवनाचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. अंमली पदार्थाच्या वाढत्या विळख्यामुळे पालक वर्गात चिंता व्यक्त होत असून तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहिमा राबवून तस्करी व विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. दरम्यान काही पोलीस ठाण्याचे विशिष्ट कर्मचारी यांना कलेक्टर म्हणून ओळखले जाते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मर्जीतील कर्मचारी असलेला हा कलेक्टर गांजा विक्रेत्याकडून लाखो रुपये उकळत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.